आता बातमी गडचिरोलीमधून आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या सीमेवरती असलेल्या अरडा या गावामध्ये 100 वर्षांपासून मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 3 राज्यातून आलेल्या शेकडो महिला बोनालू सण साजरा करत असतात। फुलाने सजवलेल्या घागरी डोक्यावरती घेऊन फिरणाऱ्या शेकडो महिला मंदिराच्या भोवती 3 परिक्रमा पूर्ण करतात आणि या सोहळा पाहण्यासाठी सीमावर्ती भागातले हजारो नागरिक गर्दी करत असतात। अरडा गावात पार पडलेल्या अशा बोनालू सणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड सीमेवर असाच एक सण आहे बोनालू। हा बोनालू उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो आणि 3 राज्याच्या सीमेवरील शेकडो महिला यामध्ये भाग घेतात। हा बोनालू काय तुम्हाला दाखवतो। आपण बघू शकता हे सगळे सजवलेले गुंड आहेत। यामध्ये लहान गुंड आहेत, मातीचे गुंड आहेत, स्टीलचे आहेत, पितळेचे आहेत। महत्त्वाचं म्हणजे याच्यावर रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी झेंडूच्या फुलांनी यांना सजवण्यात आलेला आहे। याच्यावर दिवा आहे। हा बोनालू म्हणजे खीर असतो, प्रसाद असतो आणि कशा पद्धतीनं हे सगळे या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता। या महिला या ठिकाणी बसून आहेत आणि कालपासून या ठिकाणी जत्रा भरलेली आहे। मल्हारनाथ देवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी या महिला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या गुंड म्हणजे इथं चूल तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये खीर शिजवलं जातं। त्यालाच बोनालू म्हणतात। तेलुगू भाषेचा शब्द आहे आणि हे नंतर महिला डोक्यावर घेऊन मंदिराच्या सभोवताल प्रदक्षिणा घालतात। हा क्षण पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविक एकत्र येतात। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी यात्रा सुद्धा भरलेली आहे। लोक वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करायला आलेले आहेत। आपण काही महिलांची काय सुरू आहे, हे काय हा काय प्रकार आहे बोनालू काय प्रकार आहे? मल्हारनाथ देवाचं म्हणजे नवस आहे ॲक्च्युली आणि सर्वजण खीर त्याच्यात शिजवून नाही का सर्वांना म्हणजे प्रसाद म्हणून देतात आणि ज्यांची मनोकामना पूर्ण होतात तिथे म्हणून खीर शिजवून बोनालूमध्ये फिरतात। थोड्या वेळात आता निघतात आणि सर्वजण आपल्या डोक्यावर घेऊन फिरवतात आणि सर्वात महाराष्ट्रात राज्यातला सर्वात लास्ट सीमेवरील आहे गाव सिरोंचा तालुका आणि 3 राज्यातले महिला येतात आणि लोक भक्तगण येतात सर्व। काय म्हणाल तुम्ही, काय इतक्या दिवसापासून तुम्ही पाहताय, कसं वाटतं हा क्षण म्हणजे लोक कशा पद्धतीने उत्साही याच्या उत्साहाने सहभागी होतात? खूप छान सण साजरा केला जातो। त्यांनी आपलं नवस फेडल्यासारखं त्यांना वाटतं आणि त्याने या पद्धतीनं 3 सीमा राज्यामधून लोक येतात। तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि खूप चांगल्या रीतीनं सण हा साजरा केला जातो सुरू आहे आणि त्यामध्ये